हल्ली बाजारात विक्री होणाऱ्या पदार्थांमध्ये भेसळीचं प्रमाण वाढलेलं आहे. गाय म्हशीतून दूध जास्त प्रमाणात मिळावे म्हणून काही लोक इंजेक्शन देत आहेत. तसेच प्लास्टिकमधून दुधाची विक्री होत आहे. दुधापासून बनविणाऱ्या पदार्थसुद्धा धोकादायक. त्याचबरोबर प्लास्टिकमध्ये खाण्याचा गरम पदार्थ ठेवलेले खाल्ल्यास आरोग्यावर परिणाम होतो. फ्रीजमधील खायचे पदार्थ पुन्हा पुन्हा गरम करून खाणे ते अतिरेक होऊन कॅन्सरला आमंत्रण देतो. आजकाल अनेकांना सूर्यप्रकाशात जायला नको वाटते. गेल्याने व्हिटॅमिन डी मिळतो. व्यायाम, योगा, प्राणायाम, ध्यान आणि वॉकिंग करणे हे शरीराच्या फायद्यासाठी आहेत. पूर्वी घरातील खायचे पदार्थ आरोग्यासाठी चांगले होते. लिंबू, आवळा, चिंच, संत्री, मोसंबी हे सर्व आरोग्यासाठी फायद्याचे आहेत. त्याचबरोबर प्रामुख्याने शुद्ध हळदीचा वापर केल्यास कॅन्सर टाळू शकतो. तसेच चायनीज पदार्थ व त्यापासून होणाऱ्या रासायनिक सॉस यामुळे शरीरासाठी अत्यंत धोकादायक आहे. मैद्यापासूनही तयार होणारे पदार्थ खाल्ल्याने माणूस स्थूल होतो. पूर्वीपासून घरात बनवणाऱ्या पदार्थ खाल्ल्याने कुठलाही धोका होत नाही आणि भूकही मिटतो. म्हणून शक्यतो घराबाहेर पडण्यापूर्वी भरपेट खा असे आवाहन डॉक्टर नम्रता गुल्लापल्ली यांनी केले आहे. श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संगमच्या वतीनं महिलांसाठी स्त्रियांच्या दैनंदिन आरोग्य समस्या, कर्करोग, आहार व जीवनशैली यावर प्रतिबंधात्मक उपाय हा कार्यक्रम दत्तनगर चौकाजवळील श्री समर्थ क्लिनिक येथे झालेल्या या कार्यक्रमात डॉक्टर नम्रता गुल्लापल्ली बिंगी, डॉक्टर नवनीता रच्चा गुल्लापल्ली, सखी संगमच्या अध्यक्षा कल्याणी पेनगोंडा, यंत्रमागधारक संघाचे खजिनदार अंबादास बिंगी, भाजपाचे ज्येष्ठ रामचंद्र जन्नू यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सखी संगमच्या कार्याध्यक्षा सविता येदूर, गीता भूदत्त, पल्लवी संगा, वनिता सोरम तसेच फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्रीनिवास कामूर्ती, किशोर व्यंकटगिरी, वंशीपल्ली, मल्लेशम जोगू हे उपस्थित होते. जे म्हणजे आपल्याला पाकिटामध्ये मिळतं त्याच्यामध्ये थोडासा ते हार्मोन्सचा प्रॉब्लेम जास्त असतो. म्हणजे त्या गायींना म्हशींना ते इंजेक्शन देऊन दिलेलं असतं. त्यामुळे शक्य तेवढं बंद करायचं. ठीक आहे, चहा एवढा दूध किंवा मुलांना एखादा 2 कप दूध द्यायला गेलं तिथपर्यंत ठीक आहे. पण पनीरचा वापर एवढा जास्त वापरलाय आणि पनीरमध्ये फायदा जास्त असल्यामुळे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त भेसळ आजकाल दिसायला लागले आणि त्यामुळे आपल्याला पनीरचा क्वालिटी जर तपासता आली तर ठीक आहे, नाहीतर बंद करा पनीर वापरणं असं मी नाही म्हणत, पण कमी नक्कीच करायचं. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा कॅन्सरला आमंत्रण आहे, हे गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे.